बदलापूर जवळच्या बेंडशीळ भागात काही भूमाफियांनी सर्रासपणे डोंगर खोदण्याचं काम सुरू केलंय। या ठिकाणची जमीन भुईसपाट करण्यात आली असून शेकडो झाडांची कत्तलही करण्यात आली आहे। या खोदकामाविरोधात स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आणि वनशक्ती संस्थेनं आवाज उठवलाय। या अवैध खोदकामामुळे इथं इरसाळवाडीसारखी दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त होतीये। बदलापूर पासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेंडशीळ या आदिवासी गावालगत 10 ते 15 आदिवासी पाडे आहेत। या ठिकाणी मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। मात्र काही दिवसांपासून बेंडशीळ लगतचा डोंगराळ भाग खोदण्याचं काम सुरू असून या ठिकाणी असलेली शेकडो झाडं तोडण्यात आली आहेत। हे काम नेमकं कुणामार्फत सुरू आहे, हा डोंगर कशासाठी खोदण्यात आलाय याची कोणतीही माहिती स्थानिकांना नाही। इथले ग्रामपंचायत सदस्य सुकऱ्या हंबीर यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला देखील याबाबतची कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही। हा परिसर सह्याद्रीच्या डोंगर रांगेतला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। अशा प्रकारे अवैध खोदकाम केल्यामुळं इथं इरसाळवाडीसारखी घटना घडू शकते, तसंच पर्यावरणाची मोठी हानी देखील होतीये। त्यामुळे संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी वनशक्तीचे नंदकुमार पवार यांनी केली आहे। यावर आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या ठिकाणी खूप मोठा प्रोजेक्ट चालू आहे, परंतु इथल्या स्थानिक लोकांना कोणालाही काहीच कल्पना नाही याबद्दलची। एवढे मोठाले आमचे जे स्थानिक डोंगर आहेत ते उद्ध्वस्त करायला घेतलेत आणि याचा परिणाम पुढं या सर्व आदिवासी वाड्यांना खूप मोठा धोका निर्माण होणार आहे। कारण आपल्या महाराष्ट्रात खूप ठिकाणी असे इरसाळवाडीसारखे मोठे मोठे डोंगर खचतात, तर या ठिकाणी JCB डंपर लावून जे लोक आहेत त्यांनी पूर्ण उद्ध्वस्त करून घेतलेत आणि याची कल्पना ग्रामपंचायतला असूनसुद्धा ग्रामपंचायतने काही ॲक्शन नाही घेतली। सरपंच असतील, उपसरपंच इतर त्यांनी सुद्धा काही ॲक्शन नाही घेतली, परंतु याचं भविष्यात खूप मोठा नुकसान या आदिवासी पाड्यांना लोकांना इथल्या स्थानिक रहिवासी लोकांना होणार आहे। तर याच्यावर योग्य वेळेत ती कारवाई आत्ताच केली पाहिजे, नंतर भविष्यात खूप मोठा परिणाम आणि धोका निर्माण होणार आहे। इथे जो काय प्रकल्प राबवला जात आहे त्या प्रकल्पासंबंधी कुठलीही माहिती नाही। कोण टेकड्या कापतंय, कोण झाडं कापतंय, कोणाला परमिशन दिली आहे याची कसलीही माहिती नाही। हा एरिया रिमोट एरिया आहे, एका बाजूला पडलेला एरिया आहे, इथे कोणाचंच लक्ष नाही। आम्हाला कल्पना आहे की याची परमिशन कोणी दिली आहे की नाही दिलेली आहे। तशी दिली असती तर इथे बोर्ड असते की अमुक प्रोजेक्ट आहे, त्याची व्हॅलिडिटी एवढी आहे, एवढी झाडं कापण्याची परवानगी दिलेली आहे, बरोबर आहे। आणि याच्यावर स्थानिक लोकांचा हक्क जरूर आहे। तर यावर आम्ही सरकारला विनंती करू की योग्य ती कारवाई करावी, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई चालू करू।